भद्रावती तालुक्यातील वडेगाव गुडगाव येथील काही तरुण युवक दारू सोडण्यासाठी औषध घेतल्याने अचानक तब्येत बिघडून दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत। सदर घटना तालुक्यातील गुडगाव येथे घडली। या प्रकरणी भद्रावती पोलीस पुढील कारवाई करीत आहे। सहयोग सदाशिव जीवतोडे वय वर्ष 19 व प्रतीक घनश्याम दडमल वय वर्ष 26 राहणार गुडगाव अशी मृतकांची नावे असून सदाशिव पुंजाराम जीवतोडे वय वर्ष 45 व सोमेश्वर उद्धव वाकडे वय वर्ष 35 यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सदर चारही व्यक्ती दिनांक 21 ला वर्धा जिल्ह्यातील शेडेगाव येथे एका शेळके वैद्यांकडून दारू सोडण्याचे औषध घेऊन दुपारी आपल्या गावी परत आले। यानंतर या दोघांचीही अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना भद्रावती येथे उपचारासाठी आणल्यानंतर वरील दोघांचा वाटेतच मृत्यू झाला व दोघांवर उपचार सुरू आहे। सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले। पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत। काल दिनांक 21 रोज मंगळवार तिथे माझा नातू सहयोग सदाशिव जीवतोडे हे सकाळला अंदाजे 6 वाजता घरून निघाले। किती लोक निघाले होते? गाडीमध्ये ते 6 लोक गेले। अच्छा। 6 पैकी 4 लोकांनी ते दारू सोडण्याची औषध घेतली। अच्छा। औषध घेतल्यानंतर की त्यांनी सकाळला मला वाटतं ते अंदाजे 9 ते 9:30 वाजता त्यांनी औषध घेतली। अच्छा। अंदाजे हो टायमिंग नंतर ते त्यांना औषध दिल्यानंतर ते चंद्रपूर आपल्या इथे आले, वडेगाव चोरा वडेगावला आले। राहते गावी आले। हां। वर्धा जिल्ह्यातील तो एक शेडगाव म्हणून आहे। काय नाव त्याच्या हकीमच्या? शेडके आहे। शेडके। अच्छा। त्यांनी काय दिले त्यांना ते एका पुडीमधील त्यांनी त्या एका ग्लासात पाणी टाकून औषध दिलेलं आहे। हां। औषध दिल्यानंतर ते त्याला काही वेळानंतर थोडी गुंगी आली। अच्छा। गुंगी आल्यानंतर त्याला तो पाणी वगैरे पाजलं माझ्या पुतण्याने त्याला। हां। नातू माझ्यासोबत होता। अच्छा। पुतण्या पण होता। पुतण्या माझ्यासोबत दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे। अच्छा। सदाशिव पुंजाराम जीवतोडे हो शिंदे डॉक्टर शिंदे यांच्याकडे ॲडमिट आहे। हां। तो पण सध्या होस्टमध्ये नाही। शेळकेच्या महाराजांनी औषध दिलेली आहे। त्यांच्या दिलेल्या औषधीमध्ये 4 लोकांनी औषध घेतली होती। त्यांच्यापैकी 2 लोक दगावल्या गेली। एक आहे व्यवस्थित थोडा साधारण, एक अजूनही दवाखान्यात ॲडमिट आहे। तर आता तुमचं काय म्हणणं आहे? माझं एकच म्हणणं आहे, कारण तो एकुलता एक म्हणजे करता मुलगा गेला। अच्छा। तर गव्हर्नमेंटकडून जे काही आर्थिक मदत आहे अच्छा ते आम्हाला मिळावं अशी आमची अपेक्षा आहे। आणि ज्यांना औषध दिले त्याच्यावर ज्यांनी काही औषध दिलेली आहे अच्छा त्यांनी पोलीस खात्याकडून किंवा शासनाने त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। जेणेकरून ते कसं ते सामोरील जे लोक जाणार त्यांना अशी म्हणजे परिस्थिती घडू नये अशी शासनाने व्यवस्था करावी।